MS लाईव्हच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा केली जाते. ज्यांनी सौजन्य दिलंय, ज्यांचा आज वाढदिवस आहे, सन्मान्य सचिन दादा साळुंके असतील, त्याचबरोबर नितीन दादा पासलकर साहेब आहेत. विशेष सहकारी आपण पाहतो विजयदादा गिरमे आहेत, उमेश दादा सोनवणे असतील. लेस प्लेचा इशारा आपण पाहतोय. चेंडू दे, षटक अभि सर 6. विशेष सहकारी आपण पाहतो विजय गिरमे असतील, उमेश सोनवणे आहेत, इक्बालभाई शेख पांढरीवाडी, सुनील दादा जाधव आणि रवींद्र बंडलकर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. द बिग फायनल, मेगा फायनल 2 मातबर संघामध्ये आहे. येस, लेस प्लेचा इशारा असेल. आम्हा घरी जाणे शब्दांची चरत नाही, शब्दांचीच शास्त्र यत्न करू. शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन, शब्दाचं वाटू धन का तुका म्हणे पहा शब्द हाची देव, शब्दाची गौरव पूजा करू. रामकृष्ण अरे मित्रांनो, अर्थात राजे उमाजी नाईक करंडक 2022 फायनलचा थरार गौरव गोलंदाज मार्गावरती आहे. हो, सुरेख चेंडू होता. दरम्यानच्या काळात नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू फ्रीट असेल. उघडा डोळे पहा नीट, चेंडू असेल फ्रीट. दोन्ही मातबर संघामध्ये सामना रंगलाय. नुसता सामना रंगला नाही तर युद्धता आवडणारा सामना आहे. वनवेलची थिणगी पेटलेली आहे. आज की शाम किसके नाम, जो जीता वही सिकंदर. कोण ठरणार आपण पाहतो. राजे करंडक 2022चा सिकंदर. हो, यावेळेचा चेंडू होता. दरम्यानच्या काळात एक धाव मिळेल. धावफलकावरती आपण पाहतो 2 धावा आहेत. राजे उमाजी नाईक करंडक 2022चा कोण सिकंदर ठरणार हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डावकुऱ्या हाताचा फलंदाज यावेळी स्ट्रायकिंगवरती असे अर्थातच आबी आहे. हो, यावेळेचा चेंडू जमिनी समांतर फटका तिथे असेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला आहे. आज नाही तर कधी आबी नाही तो कभी नाही अशी कामगिरी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथं होता. आणि आपण पाहतो नक्कीच आम्रपाली संघाचा जीव भांड्यात पडलेला आहे. संघाचा हुकुम आहे काय, संघाचा संघ नाही काय, संघाचा सेनापती आहे. आणि या सेनापतीने सुपर ओव्हर मध्ये काय केलं होतं याची डोळा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. नक्कीच मैदानावरती तो जोपर्यंत आहे प्रतिस्पर्धा संघासाठी जो धोक्याची घंटा नक्कीच असेल. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न असेल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एका बाजूला राजे स्मॅशर्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आम्रपाली 11. या दोन्ही मातबर संघामध्ये सामना रंगला आहे. जो सामना जिंकेल तो खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा सिकंदर ठरणार आहे. वादळ मैदानाच्या आतमध्ये येतात. ही वादळ खऱ्या अर्थाने नैसर्गिक आहे, परंतु खरं वादळ मैदानाच्या आतमध्ये जर कोण असेल ना तर सतत अक्षय असेल. अतिशय चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली आहे. फिनिशिंग टच देण्याचा मानस दोन्ही संघाचा या ठिकाणी असेल. जाळे रचलंय. डीप मिड विकेट, डीप लॉंगरला 2 क्षेत्रक्षक या ठिकाणी लावले गेलेत. आकुट टप्प्यात चेंडू, नो चेंडू आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चढवलाय. शिव छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार किरण या षटकाराबरोबर धावफलक पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावरती आहे. अगर आगा जैसा है तो अंजाम क्या होगा, वही होगा मंजिल है अक्षय होगा. बस बढ़िया शॉट. 6 रन आणि फ्रीडची संधी मैदानाच्या आतमध्ये आहे. उघडा डोळे पहा नीट, चेंडू असेल फ्रीड. आधीच अक्षयच्या तोंडाला रक्त लागलाय आणि जखमी वाघाच्या तोंडाला रक्त लागलाय. तर काय होतं तो मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं शिकार करण्याचा प्रयत्न करेल. यावेळेचा चेंडू बॅटच्या आतलीकडे आपण पाहतोय. इथे यष्टिरक्षकाकडून चूक झालेली आहे. एक धाव आहे. अमरपारी 11 संघाच्या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय विकासदादा कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. एका धावाने धावफलक पुढे सरकलाय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो संघाचा हुकूम आहे. काय गोलंदाज असं गौरवकडे चेंडू सोपवलं डावकर आणि उजव्या हाताचं या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच कॉम्बिनेशन मैदानावरती आहे. नैसर्गिक वादळ हळूहळू यायला सुरुवात झाली. कदाचित वादळ पूर्वीची शांतता आहे. एक संकेत आहे. ओहो यावेळेस जेलची संधी होती. जेल सुटलाय. आबीला जीवदान मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलेलं आहे. एका धावाने धावपल पुढे सरकलाय. 14 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि धावपलकावरती 14 धावा आहेत. परंतु या षटकामध्ये अनेक नाट्यमय घड्याळ आलेले आहेत. जीवदान आबीला मिळालेलं आहे. या जीवदानाचा तो फायदा कसा गेली. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल. स्वप्नील मदनेच्या हातामध्ये चेंडू आहे. खऱ्या अर्थाने राजेश मॅचच्या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. ज्यावेळेस गोलंदाजी असेल जबरदस्त कामगिरी करतो. फलंदाजीतून देखील त्यांनी या मैदानावरती आग ओकलेली आहे. ती कामगिरी आज अंतिम सामन्यामध्ये करेल का. जर तरला मित्रांनो काही अर्थ नाही, परंतु जर तर शिवाय क्रिकेटचं पाणी ढळत नाही. हा क्रिकेटचा इतिहास आहे. हा टप्प्याचा चेंडू आणि आबीचा अंतिम सामन्यातला पहिला षटकार खाली 6 धावात. तुम्हाला खऱ्या अर्थानं आयुष्य असं क्रिकेटचं मैदान, क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला राजा म्हणून वावरायचं असेल तर तुमच्याकडे आत्मविश्वास नावाचा वजीर पाहिजे. आणि हा आत्मविश्वास मला वाटतं आबीचा जबरदस्त पाहायला मिळाला आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चढवलाय षटकार आणि या षटकाराने धावपलकावरती शमशेर अन्सारी यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओहो यावेळेचा चेंडू होतो. बंदुकीत निघलेली सुसाट गोळी होती. पाय तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतो चीनची भिंती अचानक पुढे वळवी. इतकं जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. षटकार हॅट्रिक साठी सन्माननीय. आता जर षटकार खेचला तर 500 रुपयाचं पारितोषिक. 6 धावा आहेत. या षटकारासाठी शमशेर अन्सारी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय शमशेर अन्सारी. हो यावेळेचा चेंडू बॅटची बाहेरची करा. बिग विकेट डाऊन. बडी मछली जाल में अक्षय. महत्वपूर्ण सामन्यामध्ये स्वस्तात बाद. इथं आपण पाहतो असं वाटलं होतं सुखी संसार आहे. नवरा बायको चांगलं संसार मैदानाच्या आतमध्ये चाललं, परंतु कुठेतरी माशी शिंकली, नजर लागली आणि अर्ध्यावरती डाव सोडून अक्षय कोसळलेला आहे. नजर लागली आपण पाहतो फलंदाज बाद झाले. एक वादळ शांत होतंय तर दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. होंगावतोय अर्थातच सागर. ज्या सागरने आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये एका हाती सामना जिंकून दिला होता, तो सागर मैदानाच्या आतमध्ये असेल तर दुसऱ्या बाजूने स्वप्नील मधने आपण पाहतो आपला गोलंदाजीचा कर्तबगारीचा झेंडा अर्थातच राजे उमाजी नाईक करंडक 2022च्या फायनल मध्ये या ठिकाणी रोवतो. टी फॉर टॅट उत्तराला प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आहे. कित्येक वेळा दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आले. कित्येक वेळा चारी मुंड्या चित केल्या. कित्येक वेळा आसमान दाखवलं. आज पुन्हा एकदा गाठ पडली 2 ढगाढगात. निमित्त आहे अर्थातच राजे उमाजी नाईक करंडक 2022चा रंगलेला फायनलचा थरार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळविना शक्ती बोलू नये. तुमच्या अंगात जर बळ नसेल तुमच्या शक्तीला काहीच उपयोग नाहीये. तुम्हाला इथं बळ दाखवाच लागणार आहे. धावपलकावरती जाऊयात. 28 धावा धावपलकावरती आहेत. आबी जोपर्यंत मैदानावरती आहे नक्कीच प्रतिस्पर्धा संघाने आपले देव पाण्यात ठेवलेले असणार आहे. हो हो यावेळेस पहा अंगाचा वेध घेणारा चेंडू आहे. बंदुकीतली सुटलेली सुसाट गोळी स्क्वेअर लेग सीमारेषा आग ओकेल. चौकार.
षटकांचा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलाय. हॅलो चेक आवाज देत आणि धावफलकावरती आपण पाहतो 32 धावा धावफलकावरती आहे. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला झालेला आहे. जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वप्नावर सुरुवात. कोणी वादळ रोखणार, कोणी वादळ थांबवणार. सन्माननीय सचिनदादा साळुंके विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आज वाढदिवस आहे. ओहो यावेळेचा पाहतो शेर तो मै 1.25 शेर डीप लोंगाच्या डोक्यावरनं चढवलाय. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका खणखणी षटकार. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सख्य बंधू आहेत परंतु पक्के वैरी मैदानाच्या आतमध्ये या सामन्यापुरते झालेले आहे. 6 धावाने धावफलक पुढे सरकतोय. 38 धावा यावेळेचा चेंडू दरम्यानच्या आत उंच आकाशामध्ये चेंडू गेला. लोंगापर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. फेकी केलं जाईल. 2 धावा आहेत. या 2 धावाने धावफलक पुढे सरकला. 40 धावा धावफलकावरती आहे. खऱ्या अर्थात सक्का बंधूंची जोडी मैदानावरती आहे परंतु इथं पक्के वैरी झालेले आहे. कित्येक मैदानावरती आपण पाहतो सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या समोर आहेत. नक्कीच इथं देखील ती कामगिरी केली जाणार आहे. विशाल गायकरवरती आक्रमण चढवलं गेलेलं आहे. वादळ मैदानावरती येत आहेत. नैसर्गिक वादळ आहे परंतु मैदानावरती खरं वादळ तर अभि आणि सागरच्या स्वरूपावर मैदानावरती आहेत. हो यावेळेचा चेंडू आपण पाहतो. मुख्य पंच ICC क्रमांक 22 अवलंब करतील. धावफलक पुढे सरकेल. यावेळेचा चेंडू दरम्यानच्या काळात पास जमिनी समांतर फटका होता. इथं 1 धाव मिळणार आहे. 42 धावा धावफलकावरती आहे. 3ऱ्या क्रमांकाचा षटक मैदानावरती आहे. हे जो धावांचा महापूर आलाय नुसता महापूर आल्यानंतर विजेचा कडकड असेल तो माऊ या ठिकाणी पाऊस पडतोय त्या धावांना थांबावं लागणार आहे. विशाल गायकवाडकडे मला वाटतं खूप आशेने हे चेंडू फेकलाय संघ नाही करे अर्थात गौरवले आणि मला वाटतं आतापर्यंत थोडंसं ते अडचणीमध्ये आहे परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. आघाडीवरून पिछाडी आणि पिछाडीवरून आघाडी याला क्रिकेट असं मित्रांनो नाव आहे. हो यावेळेचा चेंडू दरम्यानच्या काळात आपण पाहतोय स्क्वेअरले मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती थोडासा पंबल करतोय. नजर हाटी आणि पाहता पाहता दुर्घटना गाठी. सूर्यक्रन इन बिटवीन द विकेट मानव मैदान के अंतर 2 इरन भाग रहे. 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय. डबल चौकात 44 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस नो चेंडू दोन्ही पंच बोलतील. खेळाडू आपली जागा घ्या की खेळाडू आपली जागा घ्या. इथं नो चेंडू आहे परंतु फलंदाजाने घरटं सोडलं होतं. धाववाद या रूपाने अभिला घरटं सोडावं लागेल. डीजे इथे आपण पाहतोय. चला फलंदाज चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वैभव आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती आहे. इथं असं वाटत होतं एक चांगला भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु भागीदारी संपुष्टात आलेला आहे. गुड प्रेझन्स ऑफ माइंड मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाचा असेल कौतुक करावं लागेल. अभिला आपण पाहतोय इथं मला वाटतं मैदानावरती थांबणं गरजेचं होतं परंतु दुर्दैवाने तो बाद झालेला आहे. नक्कीच एक विंडो एक आपण पाहतो खिडकी उघडे झालेली आहे. आपण पाहतो या खिडकीतून कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये या सामन्यावरती परत राजेश भाईचा संघ येणार आहे. 3रं षटक आपण पाहतोय मैदानावरती आहे. राजेश मॅशेस विरुद्ध आम्रपाली 11 या दोन्ही मातबर संघामध्ये
राजे उमाजी नाईक करंडक 2022चा मेगा फायनलचा थरार रंगतो मित्रांनो. मनगटाला मनगट, छातीला छाती भिडली गेलेली आहे आणि नक्कीच दुसऱ्या जागेवरती गाव घालण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. हो यावेळेचा चेंडू आहे इथं पहा, झेलची संधी होती, झेल सुटलाय. जीवाचा आकंत केल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. एक चांगला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलं जात आहे. हो यावेळेचा चेंडू उंच आकाशामध्ये चेंडू गेला आहे. सोपतील वा दॅट वॉज हाय क्वालिटी झेल. फलंदाज बाद. षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 45 धावा आहेत. ज्या 2 षटकामध्ये धावांचा महापूर आलेला होता त्याच नंतरच्या षटकामध्ये आपण पाहतो दुष्काळ पडलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला आहे. धावफलकावरती आपण पाहतो 45 धावा आहेत. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. अभि नाही तो कभी नाही. पुन्हा एकदा ही चान्स मला वाटतं जीवनामध्ये येणार नाहीये. नक्कीच फायनलचा थरार, परंतु मला वाटतं निसर्ग या फायनल मध्ये थोडासा गदाळ माजवतो, परंतु त्यापुढे आपण काही करू शकत नाही. फायनलचा थरार मित्रांनो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहतोय इथं आपण पाहतो आद्य क्रांतीवर राजे उमाजी नाईक करंडक या स्पर्धेचा मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक आकर्षक पारितोषिक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये इथं आहेत. 21,000 रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे, ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. सन्मान्य रफिकभाई शेख ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य अक्षय शेठ खोमणे युवा उद्योजक यांच्या मार्फत असेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो 15,000 रुपये सन्मान्य शुभम आबा जाधव युवा उद्योजक व सन्मानित सामाजिक कार्यकर्ते. गोलंदाजी करणाऱ्या संघाला 2 रनाची पेनल्टी, 1 रनाची पेनल्टी. सेहेचाळीस धावा धावफलकावरती पेनल्टी ऍड केलेली आहे. पेनल्टी आपण पाहतो या ठिकाणी ऍड केलेली आहे. 4थ्या क्रमांकाचा षटक गौरव जाधवच्या हातामध्ये चेंडू आहे. हो सुरेख चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं सन्माननीय अखिल भारतीय समता परिषद दौंड तालुका अध्यक्ष संदीप दादा भागवत साहेब यांच्या वतीने 11,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आहे. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सौभाग्यवती ज्योतिताई अजयभाऊ राऊत नगरसेविका दौंड तालुका यांच्या मार्फत असणार आहे. लागोपाठचा 3रा निर्धाव चेंडू आहे. सागरला उभं केलंय, पायामध्ये बेड्या ठोकला, साखर दंड त्याने बाजू ठेवलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे. गौरव संघाचा संघाने काही संघावरती संकट आल्याने संकटातून त्याने मार्ग काढलेला आहे. हो आकुटप्प्याचा चेंडू पूल केला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील.
इथं आपण पाहतोय, मला वाटतं चुकीचा थ्रो मैदानाच्या आतमध्ये आहे, फेकी खराब आहे. 2 धावांनी दापोली पुढे सरकतोय. 48 धावा दापोलीवरती आहेत. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच आपण पाहतोय द बिग फायनल. इथं पहा क्रीडा रसिकांनी केलेली गर्दी उत्कंठा शिगेला पोहोचली. कोण ठरणार सिकंदर? काय गोलंदाजी, गर गर असा चेंडू फिरला. फिरकीचा जादूगर म्हणून आपण पाहतो. खऱ्या अर्थाने गोलंदाजाला पाहिलं जात आहे आणि हा गोलंदाज जैसा ना वैसा काम अंतिम सामन्यामध्ये करतोय. यावेळेचा चेंडू आहे. मुख्य पंच दोन्ही हात समांतर खेळतात. रणदिवे सर, आपण जर पाहिलं मुख्य पंचाचे बिलोंग करते आहे रांजणगाव सांडस या गावाला बिलोंग करणार हे व्यक्तिमत्व आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समीर जगताप. यावेळेस पहा बिग बिग ब्लास्ट, मैदानाच्या आत उठल्यात आगलीच्या ज्वाळा आणि बाहेर फेकून दिलाय लाल बुंदर तोफेचा गोळा. खणखणी षटकार. चार षटकांचा खेळ आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये संपला. धावपलकावरती डबल 55 धावा आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं होता, और जब तक न पड़े हथौड़े के गांव पत्थर भी भगवान नहीं होता. आज की शाम किसके नाम. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती 55 धावा आहेत. कोण हे वादळ रोखणार, कोण या वादळाला थांबवणार, खूप प्रश्न आहे. प्रश्न फक्त उत्तर शोधण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो करणार आहोत. धावांचा महापूर आला. विजेचा कडकड धावा या ठिकाणी लुटल्या गेल्यात, बदलल्या गेल्यात, जोडल्या गेल्यात असं मी म्हणेल. आणि अशा प्रयत्न मला वाटतं आपला हुकुम एक्का बाहेर काढला. विकेटच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. हो, सुरेख चेंडू होता. उसळी घेतलाय आणि मला वाटतं उरलेलं काम विशाल गायकवाड यष्टीरक्षक सुरेख पद्धतीने करतायत. यावेळेचा चेंडू पॉइंट कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू खेळाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला पाठवर आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक मला वाटतं आकाश चेंडूला फेड करेल. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावाने धावपल पुढे सरकलाय. 57 धावा धावपलकावरती आहेत. नक्कीच इथं आम्रपाली संघाला माहिती आहे प्रतिस्पर्धा संघामध्ये जबरदस्त फलंदाजीची फौज आहे. यावेळेचा चेंडू इथं बॅटची कड आणि मला वाटतं बिग विकेट डाऊन. आणखीन एक भगदाट आम्रपाली 11 संघाला. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहतो आम्रपाली 11 संघाने मला वाटतं प्रतिस्पर्धा गोलंदाजीवरती कुरघोडे केल्या होत्या. परंतु त्यानंतरच्या षटकामध्ये आपण पाहतो चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राजेश मॅशर संघाने केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस सूरज असेल. सूर्याची किरणे आपण पाहतोय मावळतीला झोकलेले आहे. परंतु इथं सूरजला यावेळेस आल्याला बिग एट खेळतोय. समालोचक कक्षेला मानवंदना देतोय. वाघाची दार फोडलाय पाड. अरे पाहतोच काय रागाने षटकार मारलाय वाघाने. साधा वाट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहता आपले इरादे स्पष्ट केलेत. हो, यावेळेचा चेंडू दरम्यानच्या काय जमिनी समांतर फटका आहे. स्वप्नीमधले चेंडूवरती जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. कलेक्शन देखील सुरेख आहे. 2 धावा आहेत आणि या 2 धावांनी धावपलकावरती आपण 65 धावा इथं पूर्ण होतील. जबरदस्त आपण पाहतो या ठिकाणी इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळली गेलेली आहे. सुरुवातीने अक्षयने पाय या ठिकाणी पायावर असला आणि कळस होण्याचं काम सागर आणि सूरज मैदानाच्या आतमध्ये करतायत. हो, यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. मुख्य पंच पहा वाईट चेंडूची घोषणा करतात. एक चांगली खऱ्या अर्थाने सलामी दिल्यानंतर आता आपण पाहतोय मधली फळी देखील आपले काम मैदानाच्या आतमध्ये करते आहे. हो ये फटका पहा. गेंदबाज के मस्त पदस्थ गीत गेंद मानो तलवार काट रही है. बहुत बढ़िया शॉट. 6 रन. तू ऐकत असता जयघोषाचे नारे. तू नको तो विसरूया कालगतीचे वारे. अचूक चेंडू फटकार या काळाचा आयुष्य असेल डोंगर धावांचा. निरंतर आठवण राणी तर कणाकणाला
अरे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला धावफलकावरती. 72 धावा आहेत. 5 षटकांचा खेळ संपला. यादीचा सामना मित्रांनो आठवा. 85 धावा राजेश मॅचर्सच्या संघाने नक्कीच चेस केलेला आहे. त्यामुळे आम्रपाली 11 संघाला इथे माहित आहे धावफलकावरती धावा लावाव्याच लागणार आहे. बदलल्या गेल्या धावा. अशा प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा विशाल गायकवाडकडे चेंडू सोपवलेला. काय करामत करेल या षटकामध्ये पाहूया. हो यावेळेस पहा, एका बंधूवरती दुसऱ्या बंधूचा प्राण डीप लोकांच्या डोक्यावर चढवलाय. बिग बिग हिट षटकार. किसी ने खूब काहे खेल ताज को या जिंदगी का अपना एक तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. आणि मला वाटतं त्या मैदानाच्या आतमध्ये एक त्याचं नाव आहे सागर. काय कामगिरी आहे यावेळेस पहा. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. 79 धावा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो. मला वाटतं एक बंधू दुसऱ्या बंधूला अडचणीमध्ये आणण्याचं काम करतोय. यावेळेचा चेंडू पहा. एक झाकी आहे. असली पिक्चर तो अभी बाकी आहे. सागर से गोल फायर. आग लावतो, आगीच्या आगर पण बोलतोय. सागरची बॅट आता बॅट राहिलेली नाहीये. ती तलवार झाली आहे आणि प्रतिस्पर्धा संघावर तो सपासप वार करतोय. यावेळेस पहा आणखीन एक बिग हिट, आणखीन एक लॉंगेस्ट हिट षटकार. थँक्यू. अभी तो असली मंजिल पाना बाकी, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. अरे अभी तो तोली है मुठ्ठीवर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी है. सागर सामन्याचं वाटोळं करताय. विशाल गायकवाडवरती आपण पाहतो त्याने हल्ला चढवला बरंच त्याच्यावरती. धावफलकावरती मी जातोय. सख्य बंधू आहेत आणि मला वाटतं पक्के वैरी झालेले आहेत. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. अवांतर धावाने धावफलक पुढे सरकतोय. 93 धावा धावफलकावरती आहेत. सख्य बंधू आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं सामन्याच्या निमित्ताने पक्के वैरी झालीत. यावेळेचा चेंडू आपण पाहतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न येत असेल. क्षेत्ररक्षक चित्त्यासारखा चेंडूवरती कलेक्शन केलं जाईल. एष्टा उद्ध्वस्त होईल तोपर्यंत आपण पाहतो 2 धावा आहेत. 95 धावा धावफलकावरती आहेत. हायेस्ट स्कोर आपण पाहतो या स्पर्धेतला. एकशे 5 धावा आपण पाहतो या स्पर्धेमध्ये हायेस्ट रन आहेत. त्यामुळे नक्कीच हो यावेळेचा चेंडू स्मशान शांतता मैदानाच्या आतमध्ये आहे. शतक पूर्ण होणार का? यावेळेचा चेंडू आहे. जमिनी समुद्र फटका असेल तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलाय. 2 धावा इथं पूर्ण होतील आणि या 2 धावांनी आपण पाहतोय पहिली इनिंग मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपली. धावफलकावरती बनवल्या गेल्या 97 धावा. जिंकण्यासाठी 98 धावांची गरज. तर सागरचं आपण कॅल्क्युलेशन सांगूयात. 16 चेंडू 40 धावा 5 षटकार. एकदा जोरदार होऊन जाऊ द्या.
पूर्वार्ध मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलाय. उत्तरार्धाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. अठ्ठ्याण्णव धावांचा 5 लाख इथं करावा लागणार आहे आणि नक्कीच राजेश स्मॅशर्स या संघाकडे ती फलंदाजी आहे. द बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय महत्वपूर्ण सामना. लहान मुलं विनंती असेल पलीकडल्या मंडपामध्ये जा. अठ्ठ्याण्णव धावांचा 5 लाख करायचा आहे आणि 98 धावांचा जर 5 लाख करायचा असेल तर एका बाजूने विशाल गायकवाड आणि आपण पाहतो गौरव जाधव ही जोडी मैदानावरती आहे आणि एक चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक करंडक या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं खऱ्या अर्थाने ज्यांचं या स्पर्धेसाठी पंच असतील, समालोचक असेल, गुणलेखक सौजन्य आहे. सन्मान्य हॉटेल आनंद गार्डनचे सर्व प्रमोद शेठ भोसले असतील, त्याचप्रमाणे हॉटेल राजमुद्रा दरम्यानच्या काळात ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि ह्या गावचे चॉकलेट बॉय अर्थातच आपण पाहतोय सन्माननीय सचिनदादा साळुंके साहेब आज वाढदिवस आहे आणि साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. समस्त ग्रामस्थ असतील, खऱ्या अर्थ आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक करंडक चे सर्व नियोजनकर्ते असेल, उपस्थित क्रीडा रसिक असेल, सर्व मान्यवर असतील, समस्त ग्रामस्थ कुटुंब यांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. यावेळेस आपण पाहतोय श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. 98 धावांचा 5 लाख करायचा आहे. श्री गणेश इथं आपण पाहतो केला गेलेला आहे. यावेळेस विशाल गायकवाड फलंदाजी मार्गावरती असतील. हो यावेळेचा चेंडू बॅटची आतली कडे इथे होती. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायस जावे वनंतरा सुख येतो घरा नारायण ठाईचा बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपाव सर्व काळ. तुका म्हणे याच्यासाठी केला होता तास शेवटचा दिस गोडवा. 98 धावांचा 5 लाख करायचा आहे. आतापर्यंत 6वा सुरुवात आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होईल आणि खऱ्या अर्थाने धावपलकावरती जाऊयात. 3 धावा आहेत. 98 धावांचा 5 लाख करायचा आहे. अतिशय महत्वपूर्ण सामना फायनलचा थरा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो यावेळेस विशाल गायकवाड डेंजर झोन बडी मछली जाल में आणि आपण पाहतो बिग विकेट डाऊन फलंदाज बाद. ज्या सामन्यावरती आपण पाहतोय सर्वांच्या नजर विशाल गायकवाड कडे होता तो स्वस्तामध्ये बाद झालाय. स्मशान शांतता मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आहे. डीजे थांबा. स्मशान शांतता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 98 धावांचा 5 लाख करायचा आहे. या आधीचा सामना जर तुम्ही आठवला ना तर मला तो विशाल गायकवाडने जबरदस्त फलंदाजी केली होती. परंतु आज की शाम नक्कीच आम्रपाली 11 संघाच्या नावावरती जाईल का. अक्षयने जबरदस्त कामगिरी केली आहे. बडी मछली जाल में मोठा मासा सापडलाय जाळ्यामध्ये. हो यावेळेचा चेंडू दरम्यानच्या काळात आपण पाहतोय बॅटची नो चेंडू आहे. नो चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. फ्री हिटची संधी मैदानाच्या आतमध्ये 98 धावांचा 5 लाख करायचा आहे. अभिनय तो कभी नाही अशी परिस्थिती मैदानावरती आहे. याआधी काय केलं त्या गोष्टीला काही अर्थ राहिलेला नाही आहे. ओ स्वप्नील मधने सेट ऑन फायर डीप लॉंगलच्या डोक्यावरनं चढवलाय खणखणीत षटकार. थँक्यू. एक जबरदस्त इनिंग तो मैदानाच्या आतमध्ये
खेळतोय. विजलो जरी आज मी माझा अंत नाही, पेटेल पुन्हा उद्या नव्हे रे, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी, अडू शकेल माझा नाश कोणी भिंत नाही. येतील वादळे खेतील तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना घेऊन अडकळणे माझ्या पावलांना पसंत नाही. जरी संघर्ष आहे परंतु संघर्ष तुम्हाला करावा लागेल. स्वामी विवेकानंद यांचं मात्र खूप सुंदर वाक्य आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी शानदार जीत होती आहे. इथं आपण पाहतो लेखबाईची एक डाव आहे. संघर्ष तुम्हाला करावा लागेल. पहा, कबुतराला गरुड पंख लावता येतील परंतु गगन भरण्याचं वेळ रक्तामध्ये असावं लागतं, कारण आकाशी ओढ घेता येत नाही आणि ते वेळ तुमच्या रक्तात असल्याशिवाय तेवढं मोठं होता येणार नाही. धावपलकावरती आपण जाऊयात. एक गडी बाद 11 धावात समीकरण बदलत आहे. 30 चेंडू आणि 87 धावांची गरज आहे. संसार मोडलेला आहे परंतु संसार पुन्हा उभे करावं लागेल. अशा प्रयत्नामध्ये आपण पाहतो एका बाजूला स्वप्ने मधने, दुसऱ्या बाजूला गौरव जाधव, ही दोन्ही मातबर संघ, मातबर खेळाडू एकमेकांच्या समोर आलेले आहेत. नक्कीच एक चांगली भागीदार त्यांना करावे लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर आतापर्यंत शांत असलेले दोन्ही खेळाडू ज्यांनी डोक्यावरती बरबदगडा ठेवला आहे, इथं मला तो ज्वालामुखीमध्ये उद्रेक होणं खूप गरजेचं आहे. परंतु प्रतिस्पर्धा संघ एक देखील हुशार आहे, त्याने आपला हुकुम एक्का बाहेर काढला आहे आणि त्या हुकुम एक्काचं नाव आहे अर्थातच अभि. ओहो, यावेळेस पहा, स्वप्नील मधने डीप लॉंगॉनच्या डोक्यावरनं खेळतोय. बंदुकीत निघालेली सुसाट गोळी, चेंडू सीमारेषेच्या आड या पार खणखणी चौकार. 4 धावांनी धावपल पुढे सरकलाय. धावपलकावरती आपण पाहतोय 15 धावांची नोंद झालेली आहे. जोपर्यंत स्वप्नील मधने आणि गौरव जाधव ही जोडी मैदानावरती आहे. आम्रपाली 11 संघाने आपले देव पाण्यात ठेवलेत. नवे तर मी असं म्हणतले देवाला मनातल्या मनात ते नवच करण्यात असणार आहे. भागीदारी इथं फुटणं खूप गरजेचं आहे, अन्यथा सामना घेऊन जाणार यात मात्र शंका नाही आहे. वा, यावेळेचा चेंडू सुरेख चेंडू असेल. एक चांगली कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. हो, यावेळेचा चेंडू होता. दरम्यानच्या काळात जमिनी समांतर फटका अलंक कार्पेटर तिथे असेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, फेकील, घट्ट सोडलाय आणि आपला घट्ट सुरक्षित पोहोचलाय. 2 धावा आहेत. 2 धावाने धावपल पुढे सरकतो. 17 धावा धावपलकावरती आहे. 98 धावांचा माउंट एव्हरेस्ट सारखी धावसंख्या तुम्हाला पार करायची आहे. दिल्ली अभी भी बहुत दूर है, लेकिन दिल्ली तक पहुंचने के लिए जो बल्लेबाजी चाहिए वही बल्लेबाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वप्नील मधने आपण पाहतोय प्रश्नांची सरबत्ती मैदानाच्या आत आहे. परंतु जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच हे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आहे. तुम्हाला नक्कीच अपील करण्याचा या ठिकाणी अधिकार आहे, परंतु निकाल देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे असणार आहे. यावेळेचा चेंडू पहा, क्रिकेटचे सौंदर्य वारवणारा फटका, डीप प्रेक्षकावर सीमारेषा, स्वप्नील मधनेचा आणखीन एक ब्रँडेड फटका, चौकार. एक चांगली कामगिरी मैदानावरती असेल. जोपर्यंत स्वप्नील मैदानावरती आहे, मैदानाच्या चारही बाजूला त्याने आग लावलेली आहे. हो, यावेळेस पहा, बॅटची बाहेरची कर, बिग विकेट डाऊन, बडी मछली जानवे स्वप्नील मधने कोसळला. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती 21 धावांचे शेवटचे 24 चेंडू आणि 77 धावांची गरज. आज की जाम किसके नाम, हर सर जहाँ झुक जाए वहाँ मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वहाँ समंदर होता है. जीवन के इस कर्म भूमि में जंग तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. आज की शाम किसके नाम, जो जीता वही सिकंदर. आणि कोण ठरणार, राजे उमाजी नाईक करंडक 2022 चे विश्वविजेते महासिकंदर त्यासाठी चालू असलेला मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आहे. एक वादळ आलंय, त्या वादळामध्ये आपण पाहतो प्रतिस्पर्धाचं खऱ्या अर्थाने डाव कोलमडलेला आहे. झोपडी देखील कोलमडलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला 0 ते विश्व निर्मिती करावी लागणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे, त्याने काही फरक पडणार नाही. तुम्हाला पहा, धावांचा मुसळधार पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडावा लागणार आहे. हो, यावेळेस पहा, मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतात. अवांतर धावाने धावपल पुढे सरकतोय. 22 धावा धावपलकावरती 98 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. हो, यावेळेचा चेंडू उंच हवेमध्ये चेंडू गेला, कुठलाही क्षेत्र तिथे नाही आहे. गौरव जाधव आपण पाहतो दुसऱ्या धावासाठी घट्ट सोडतोय आणि या 2 धावाने धावपल पुढे सरकतोय. 24 धावा धावपलकावरती आहे.
सर्वांच्या नाचा विशालवरती होत्या, परंतु त्यांनी देखील आज निराशा केलेली आहे. संघाचा संघ नाही, खोकमे एका मैदानावरती आहे. बाजी प्रभू देशपांडे सारखा तो खिंड लढवतोय. नुसतं खिंड लढवत नाही तर खऱ्या अर्थानं पावनखिंड करण्याचा प्रयत्न त्याच्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तो प्रयत्न खऱ्या अर्थानं शर्तीचे प्रयत्न आहे. पाहायचे की दुसरे मावळे त्याला कसे साथ देणार आहे. 3 षटकानंतर पंच विनंती असे आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. मान्यवरांचा या ठिकाणी वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे. सन्माननीय सचिनदादा साळुंखे या साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस आपण त्यांचा साजरा करणार आहोत. यावेळेचा चेंडू आपण पाहतो. मुख्य पंच दंडित करताय. सागर गोलंदाजी मार्कवरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो खराब गोलंदाजी. अवांतर धावांचा बांधा प्रतिस्पर्धा संघासाठी केला गेलेला आहे. यावेळेस गौरव जाधव इथं पहा डीप लोंगांच्या डोक्यावरनं पंच काय 1.5 चेंडू आहे. आयसीसी क्रमांक 31व्या क्रमांकाचा आयसीसीने हा नियम ठेवलेला आहे. 1.5 चेंडू आहे. चेंडू टाकला तरी खऱ्या अर्थाने 1.5 होतो आणि नाही टाकला तरी 1.5 होतो. परंतु पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटने या ठिकाणी नियम बनवलेला आहे. 31व्या क्रमांकाचा हा नियम आहे. हो यावेळेचा चेंडू बॅटची आतली एज इथं होती. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती आलेला आहे. इथं पहा जिथं धावांचा महापूर आहे. एकेरे दुहेरी धावांनी मला वाटतं प्रतिस्पर्धा संघाला काही फरक पडणार नाही आहे. इक्के दुःख से कुछ चलने वाला नहीं है. लगाने पडेगे चौके और छक्के, परंतु मला वाटतं प्रतिस्पर्धा गोलंदाज ती संधी देत नाही आहे. 2 धावा आहेत. या 2 धावाने धावपल पुढे सरकतोय. 28 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस गौरव जाधव सेट ऑन फायर. आग लावतो. आगीची आगट बंब उसळवतो. डिप्लोंगाच्या डोक्यावरनं चढवलाय. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका षटकार. चौतीस धावा धावपलकावरती आहेत. हो यावेळेचा चेंडू बॅटची बाहेरची कडे असेल. पॉइंट मधनं स्वतः यष्टीरक्षक तिथे चेंडूवरती गेलेला 1 धावा. 19 चेंडूमध्ये आपण पाहतोय अजूनही 63 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 63 धावांची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. जोपर्यंत गौरव जाधव नावाची चीनची भिंत मैदानावरती आहे तोपर्यंत मला वाटतं संघ वरचढ असेल. हो यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये वाईड चेंडू आहे. अवांतर धावांचा भरणा आहे. 19 चेंडू आणि 62 धावांची गरज. हो यावेळेस पहा मला वाटतं बॅट फिरली. सेपेस हाऊस वैभवचा सुरेख झेल आणखीन एक भगदाड पडलाय. 3 षटकांचा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावपलकावरती आपण पाहतोय 18 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे. धावपलकावरती 36 धावा झालेल्या आहेत. चला मान्यवर आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहोत. चला सर्व मान्यवर व्यासपीठाकडे या. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय या ठिकाणी झालेला आहे. आपापले खेळाडू चला सर चला. हो सर हॅलो. या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी युट्यूबला सौजन्य दिले सन्मानित सचिनदादा साळुंखे साहेब यांचा आज वाढदिवस. उपस्थित क्रीडा रसिक राजे उमाजी नाईक करंडक 2022 आयोजन नियोजन समिती समस्त ग्रामस्थ कुरकुंब यांच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. अभि सर
गर्दी थोडीशी कमी करा जेणेकरून युट्यूब लाईव्ह मध्ये येईल समोरची गर्दी. व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत सर्वांना विनंती असेल आपण अगदी मैदानाचा ताबा घ्या. अगदी खाली जायचं व्यासपीठावरून. थोडंसं पाठीमागे घ्या, थोडंसं पाठीमागे घ्या. लावा लावा डीजे लावा. चालू करा. धावफलकावरती 36 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे. गौरव जाधव जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मला वाटतं राजेश मॅचचा संघ नक्कीच ड्रायव्हिंग सीटवरती असेल. परंतु अशा प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती संघाचा संघनायक आलेला आहे अक्षय खंडाळे. आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती असतील. हो 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 गौरव जाधव यू ब्युटी मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर फेकून दिला तोफेचा लाल बंद गोळा षटकार. थँक्यू. समीकरणावरती जाऊयात. 17 चेंडू 56 धावांची गरज. मोडून पडला संसार तरी मोडला नाही करा. अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही करा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढमाने इथं लढावंच लागणार आहे. याआधी काय केलं काही अर्थ नाही आहे. आता तुम्ही काय करणार आहे याला खूप महत्व आहे. रोमांच, थरार, बदल, आलित्य, वेदनारी व्यवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबजारीचा झेंडा मिरवणारी स्पर्धा आज राजे उमाजी नाईक करंडक 2022 चा रंगलेला अफलातून सामना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावविना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळ विना शक्ती बोलू नये. तुमच्या अंगात जर बळ नसेल तुमच्या शक्तीला काहीच उपयोग नाही आहे. बहिणाबाई चौधरी म्हणतात निजवित्या भुक्या पोटी तिला रात म्हणू नये, आकड्याला जाण्यासाठी तिला हात म्हणू नये, जिच्यामध्ये नाही चेव तिला शक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. इथं तुम्हाला शक्तीचं प्रदर्शन करावं लागेल. 5 क्रॉस बॅटे शॉट होता. वैभव चेंडूवरती आला त्याच्याकडून चूक होणार नाही. फेक देखील दर्जेदार आहे. 1 धाव आणि एका धावाने धावफलकावरती 45 धावा, 15 चेंडू आणि 53 धावांची या ठिकाणी गरज असणार आहे. एक चांगला सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. जबरदस्त कामगिरी आपण पाहतो मैदानावरती आहेत. उपस्थित क्रीडा रसिकांनी केलेली गर्दी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इची दिही इची डोळा कोण ठरणार? राजे उमाजी नाईक करंडक 2022 चा सिकंदर.
हो सुरेख चेंडू होता, पण मला वाटतं पंचांनी या ठिकाणी आपण पाहतोय दंडित केलेला. अवंतर धावाने धावफलक पुढे 46 धावा. यावेळेचा चेंडू आपण पाहतो, नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. नो चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन आहे. जगाव की मरा एकच सवाल आहे, तुम्हाला जिंकावंच लागणार आहे. अव्वल यायचं असेल तर तुम्हाला कामगिरी करावंच लागणार आहे. कारण पहा मानाच्या पिंजऱ्यातून एकदा विश्वास नावाचा पक्षी उडून गेला, फ्रीट इथे असेल. ओहो फुलटा चेंडू होता, स्टिअर केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. पायाच्या साहाय्याने आपण पाहतो क्षेत्ररक्षण इथं केला जातोय. 2 धावा आहेत. पहा मानाच्या पिंजऱ्यातून एकदा विश्वास नावाचा जर पक्षी उडून गेला ना तर तो पुन्हा एकदा 14 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. हो यावेळेचा चेंडू ब्लॉक पद्धत चेंडू आपण पाहतो खोदून काढावा लागलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती येतील. 2 धावा इथं धावफलकावरती असतील. 51 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. हो यावेळेचा चेंडू आपण पाहतोय, एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलं. धावफलकावरती 51 धावा आहेत. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज. 12 चेंडू आणि आपण पाहतो 47 धावांची गरज असेल. इथून देखील सामना फिरला जाऊ शकतो. गौरव जाधव जोपर्यंत मैदानावरती आहे नक्कीच आम्रपाली 11 संघासाठी धोक्याची घंटा असणार आहे. इथून देखील तो सामना फिरू शकतो, हे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. 12 चेंडू 47 धावांची इथं गरज असेल. अभि आपण पाहतोय हो सुरेश चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल. उसळे घेणार चेंडू होता. 11 चेंडू आणि 47 धावांची गरज. समीकरण बदलत आहे. यावेळेचा चेंडू क्रॉस द लाईन खेळलाय. आपण पाहतो या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आपण पाहतो एस्टनचा वेध. 2 धावा आहेत. या 2 धावांनी धावफलकावरती 53 धावा आहेत. 10 चेंडू आणि आपण पाहतो 45 धावांची गरज आहे. या सामन्यावरती जर आपण पाहिले तर हळूहळू आम्रपाली 11 संघ पकड मजबूत करतो, परंतु क्रिकेट आहे. यावेळेस गौरव जाधवचा ब्लास्ट डीप लोकांच्या डोक्यावरनं चढवलाय. शिवछत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. बिग ब्लास्ट षटकार. नऊ चेंडू आणि 39 धावांची गरज. क्या होगा. हो यावेळेचा चेंडू सफल होण्याचा प्रयत्न आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल. 8 चेंडू आणि 39 धावांचा आपण पाहतो. या ठिकाणी अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. यावेळेचा चेंडू सुरेख चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 7 चेंडू 38 धावा. अतिशय महत्वपूर्ण चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आबी टाकेल. यावेळेस आपण पाहतोय मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतात. अवांतर धाव समीकरण बदलत आहे. 7 चेंडू आणि 37 धावांची गरज. हो यावेळेचा चेंडू होता. ब्लॉकर पद्धत चेंडू होता. पंचांनी आपण पाहतो या ठिकाणी नॉटआउट इशारा दिला. शेवटचे 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. 6 षटकार इथं मारलेला गेले पाहिजे तेव्हा कुठे सामना टाय होईल. क्रिकेट इट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. क्रिकेटचं भाकीत करणार मित्रांनो आजपर्यंत जन्माला आलेलं नाहीये. त्यामुळे आपण पाहतो येस लेट्स होप ठेवूयात. 6 चेंडू 37 धावांची गरज. गौरव जाधव फलंदाजी मार्गावरती आहे. सूरजकडे चेंडू सोपवला गेलेला आहे. 6 चेंडू 37 धावांची इथं गरज असेल.
यावेळेस आपण पाहतो वाईट चेंडू आहे. समीकरण बदलते. 6 चेंडू 36 धावांची गरज. यावेळेचा चेंडू आहे. दरम्यानच्या काळात इथं आबीच्या डोक्यावर चढवलाय. बिग ब्लास्ट षटकार. घायल तो हर एक परिंदा है लेकिन फिर से जो उड़ सके वही जिंदा है. गौरव जाधव अजूनही मला वाटतं हार मानायला तयार नाही आहे. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक पडलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. 5 चेंडू 30 धावांची गरज. 5 चेंडू आणि 30 धावा. उत्कंठ शिगेला पोहोचलेला सामना आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेचा चेंडू दरम्यानच्या काळात आपण पाहतोय व्यवस्थितरित्या चेंडू बॅटमध्ये मिडल झालेला नाही आहे. दुसऱ्या धावेसाठी गट्ट सोडलाय आणि या 2 धावाने समीकरणावरती आपण जाऊयात. 4 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 28 धावा. इथं बिग विकेट डाऊन. गौरव जाधव बाद. थँक्यू. इथं आपण पाहतो ज्या फलंदाजावर सर्वांच्या नजरा होत्या तो फलंदाज बाद झालाय. अपाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी. डाव तुझा येतात जमवशी जपून आपले खेळी. काय करे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. बहुतारी तो झेल गेला जो तो फासे टाकी. मागे टपला इष्टी रक्षक तुझं उडलल्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझं धाव. सावध आणि चतुर जो जो होतो तो येतेच रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. महत्वपूर्ण सामन्यामध्ये गौरव जाधव नावाची भिंत कोसळली आणि संघाच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आलेला आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. 2 चेंडू 28 धावांची गरज. यावेळेस आपण पाहतो जमिनी समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. परंतु मला वाटतं राजे उमाजी नाईक करंडक 2022चा सिकंदर अगदी 1 चेंडू पडल्यानंतर इथं आपल्याला कळणार आहे. शिक्कामोर्तब होईल मी असं म्हणेल. याचबरोबर आपण पाहतोय राजे उमाजी नाईक करंडक 2022चे सिकंदर ठरलेत. आम्रपाली 11 डीजे. चला आपण या ठिकाणी लगेच बक्षीस वितरण मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. अभि सर 1-2 मिनिटं या आणि रूपरेषा सांगा मला.